धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. आपण मान्यवर कक्षामध्ये मेगा स्वागत सन्मान घेत आहोत. भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य दापोडे गावचे उद्योजक उद्योगपती आणि ज्यांच्या नावाने आपण वीर तानाजी दापोडे आयोजित मान्य श्री भरतदादा पांडुरंग चषकाचा क्रिकेटचा महासंग्राम पाहिलाय, असं व्यक्तिमत्वाचा आपण स्वागताने सन्मान करूया. भरतदादा पांडुरंग पाटील नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सल्लागार आहेत आणि त्यांच्या मार्फत चाचणी स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलं होतं, असे भरतजी पाटील साहेब यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण मेगा स्वागत आणि सन्मान करतोय. नक्कीच भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य देखील दादा राहिलेले आहेत आणि त्यांचा इथे मेगा सत्कार आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली आयोजित उपसरपंच चषकाच्या माध्यमातून केला जातोय. नक्की दापोडे गावचे वैभव एक युवा उद्योजक आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार कुंदनजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा दादांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. त्यानंतर आमच्या मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच, भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आणि स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाचे प्रणेते आमचे गणेशजी केनी, अर्थातच सर्वांचे लाडके जिगे दादा कोणी नक्कीच आमच्या जिगे दादा यांचा शुभ सन्मान कुंदन पाटील आखाडा ग्रुपचे सदस्य आणि जय बजरंग कारिवली सिनियर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर यांच्या शुभ हस्ते आमच्या जिगेदादा यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर हरिदास केसरीनाथ पाटील दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच, हॉटेल गोल्डन रॉक धाब्याचे मालक आणि भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष नक्कीच दादांचा शुभ सन्मान अनिल पाटील, मेघनाथ पाटील, जोगेन पाटील, परशु पाटील, संदीप पाटील आणि ऑल आखाडा ग्रुपच्या वतीनं हरिदास पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत हॉटेल गोल्डन रॉक मानकोली वेले रोड धाब्याचे मालक आहेत आणि माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे. त्यानंतर आनंदभाऊ पाटील यांचा पुढील स्वागत सन्मान आपण करूया. आपल्या संघटनेचे एक ऍक्टिव्ह सदस्य आहेत आणि वीर तानाजी दापोडे संघाचे सिनियर खेळाडू आनंद इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आनंद लक्ष्मण पाटील. आनंद भाऊ आपण पुढे या. आनंद भाऊ यांचा शुभ सन्मान आपण करूया. उपसरपंच चषक 2025 च्या माध्यमातून नवीन 40+ क्रिकेट संघटनेला सर्वात प्रथम प्रीमियर लीग ज्यांनी दाखवली असे आनंद पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्यानंतर गुंदली गावचे एवन जोडी जय गोलीश्वर मास्टर 40+ चे एक उत्कृष्ट खेळाडू उद्योगपती नितीन भाऊ म्हात्रे आपल्या मान्यवर कक्षामध्ये. नितीन भाऊ म्हात्रे आपण पुढे यायचं. पुढील स्वागत सन्मान आपण करूया. गुंदवली गावची एवन जोडी संजय पाटील आणि नितीन म्हात्रे, त्यातीलच एक व्यक्तिमत्व नितीन म्हात्रे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. किशोर भाऊ आपले शुभ हस्ते नितीन म्हात्रे. नक्कीच इथे स्वागत आणि सन्मान होतोय. गुंदवली गावची एवन जोडी आमचे एक सन्माननीय सदस्य उद्योगपती नितीन म्हात्रे. त्यानंतर धर्मेंद्र तांगडी आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत, भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे सहसचिव आहेत. तांगडी साहेब आपण पुढे यायचंय. स्वागत आणि सन्मान होतोय पाहुण्यांचा अतिथींचा. या स्पर्धेमध्ये कित्येक मान्यवर येऊन गेलेत आणि प्रत्येकाचा मान सन्मान आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली या संघाच्या वतीनं केला गेलेला आहे. त्यानंतर आपण एक मेगा सत्कार घेणार आहोत. ओलीगावचे उद्योगपती उत्तमजी पाटील आखाडा ग्रुपच्या वतीनं
त्यांचा मेगा सत्कार केला जाईल. उत्तमजी पाटील आपण पुढे यायचंय. चला एक स्वागत आणि सन्मान आपण इथे कंप्लीट करूया. उत्तमजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान आखाडा ग्रुप नक्कीच मेघनाथ पाटील, संदीप पाटील, परशु पाटील, जय बजरंग कारिवली आणि आखाडा ग्रुप उपसरपंच चषकाचे आयोजक यांच्या माध्यमातून उत्तम पाटील यांचा शुभ सन्मान. धन्यवाद. ऐकूया आपण चालू सामन्याचं धावतं समालोचन ज्ञानेश्वर चिकणे सरांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच कायम केणी सर. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट रसिकांचं मी स्वागत करतोय. 3 ठोक डाला, पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार खेचलेले आहेत. तिथे जगदीशने चांगली सुरुवात करून दिलेली आहे आयडियल स्पोर्ट हायवे दिवे या संघाला. नक्कीच ज्ञानेश्वर पाटील भाऊ आपण पुढे या. त्यांचं एक स्वागत सन्मान कंप्लीट करा. किशोर भाऊ ज्ञानेश्वर पाटील हे देखील मान्यवर आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान इथे करूया. ज्ञानेश्वर पाटील, प्रदीप नाईक आपण या आपले शुभ हस्ते शुभ सन्मान कंप्लीट करा. धन्यवाद भरतदादा पाटील साहेब, आपण आलात. या स्पर्धेला आपण मोलाची उपस्थिती दिली त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा आखाडा ग्रुपच्या वतीनं आणि जय बजरंग कारिवली संघाच्या वतीनं मनस्वी धन्यवाद. ज्ञानेश्वर पाटील यांचा शुभ सन्मान करा. मेघनाथ भाऊ ज्ञानेश्वर पाटील यांचा स्वागत सन्मान घ्या. ज्ञानेश्वर पाटील यांचा स्वागत सन्मान घ्यायचा आहे. कुंदन भाऊ या आपण पुढे या. ज्ञानेश्वर भाऊ पुढे या आपण. ज्ञानेश्वर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. अतिथी देव भव. नक्कीच अगदी आज मोठ्या संख्येनं मान्यवर कक्षामध्ये आपल्याला पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. किशोरजी पाटील यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर पाटील यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद. ओ टू चिकणे सर. थँक्यू सो मच कायम केणी सर. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आयडियल स्पोर्ट हायवे दिवे संघाने तब्बल 14 धावा केल्या. एक बाद जगदीश बाद झालेला आहे. 14 धावा. कौर आलं कौर जेलं आमची पुरं कोणी नाही टिकलं. पक्क बागल्यान पावसालं उगीच नाही यशेच पिकलं. एकदा दिलेला शब्द कवाच आमचा मागे नसते. खरा सांगायचा तर आखाडा ग्रुपचा काम साधा नसते. खरा सांगायचा तर आखाडा ग्रुपचा काम साधा नसते. आखाडा ग्रुपने सादर केलेली ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मित्रांनो दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. लॉफ्टेड शॉट आहे. चेंडू हवेत आहे. डीपला क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाहीये, परंतु अंदाज बांधता आलेला नाहीये. आपल्या संघासाठी निश्चितच 2 धावा या ठिकाणी करतोय फलंदाज मंगेशच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा. प्रेमला अजून स्ट्राईक घ्यायची. धावसंख्या धावफलकावर 16. खूप उंच उडालेला होता झेल. कामन येथे रेग्युलर जय बजरंग कारिवली संघ सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. अंधाधुंदी फटका होता. जेवणाची सोय झालेली आहे. कैच्या ढाबा यांच्या मार्फत आजच्या जेवणाची सोय आहे. तर हे सर्व ऐश लागली. यष्टिरक्षक चूक करत नाहीये आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज बाद. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहेत. खास करून आखाडा ग्रुपचं मी खूप कौतुक करेन, कारण इतकी मोठी स्पर्धा सादर करणे, इतक्या मोठ्या स्पर्धेला मूर्त स्वरूप देणं खरोखरच तारेवरची कसरत असते. आणि मागच्या सीझन मध्ये, त्याच्या अगोदरच्या सीझन मध्ये आखाडा ग्रुपने अशीच मोठी स्पर्धा भरवली होती. निशिकांत नाईक आणि केतन मढवी यांच्या मार्फत आज जेवणाची सोय केली गेलेली आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. निशिकांत नाईक आणि केतन मढवी
डायरेक्ट बॅरल आहे, बॅरल बॅरल बॅरल. क्षेत्ररक्षकांना एक सूचना, बॅरल डायरेक्ट बाउंड्री आहे, इतकं लक्षात ठेवायचंय. शफल क्रॉस झाले, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक हरकतमध्ये, सिंगल आली, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावपलकावर लागली ती 17-17. मित्रांनो, आज आमच्या सोबत आजचे खास आमंत्रित कॉमेंटेटर सिद्दीक बाबे सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. एक उत्कृष्ट आवाज. या भिवंडी तालुक्याच्या क्रिकेटला एक नवीन आयाम देण्याचं काम जर हिंदीमध्ये कॉमेंट्री करताना कोणी दिलं असेल तर निश्चितच सिद्दीक बाबे सरांचं नाव सर्वात प्रथम. आणि सिद्दीक बाबे सरांनी फक्त स्वतः कॉमेंट्री केली नाही तर त्यांची जो बॅकअप होता तो बॅकअपही उभा केलेला आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ॲज अ कॉमेंटेटर तुम्ही एखादे मोठे कॉमेंटेटर होता किंवा एखादा मोठी व्यक्ती होता तेव्हा तुमच्या पाठीमागे जी लोक बघत असतात तुमच्याकडे आशालभूत नजरेने मार्गदर्शक म्हणून, त्यांना तयार करण्याची ही जबाबदारी तुमची असते. आणि सिद्दीक बाबे सरांनी आतापर्यंत जर बघितलं तर 5 ते 6 जण म्हणजे कॉमेंटेटर तयार केलेले आहेत. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. हिंदीमध्ये समालोचन करणं सोपी गोष्ट नसते, मात्र सिद्दीक बाबे सरांनी हे शिवधनुष्य पेललेले. धावसंख्या धावपलकावर लागली आहे ती 17-17. लवकरच सिद्दीक बाबे सरांची पूर्ण जर्नी आपल्या पुढे व्हिडिओच्या रूपात सादर होणार आहे. अगदी पहिल्या स्पर्धेपासून ते शेवटच्या स्पर्धेपर्यंत गेली कित्येक वर्ष ते समालोचन करतायत आणि पूर्ण व्हिडिओच्या रूपाने ही जर्नी आपल्यापर्यंत येईल. जयेश भोईर मॅन फ्रॉम डुंगे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. वेलकम जयेश, आपलंही स्वागत आहे. चाचणी स्पर्धेमध्ये जयेश भोईर यांनी शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक कमिटीला प्रदान केलं होतं. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपलकावर लागते. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा धावपलकावर लागतात. खूप चांगली गोलंदाजी केलेली अंबादासने. अंबादास खूप मोठं नाव आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती याच गोलंदाजाने. आणि सचिन स्पोर्ट पूर्णा संघाच्या त्या सरपंच चषकावर नाव कोरलं होतं आदिती 11 न्यू तुफान पिंपलास संघाने. तोच संघ आपण स्पर्धेमध्ये पाहतोय इन ऍक्शन मध्ये. यस, रमाकांत स्ट्रायकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये बॅकफुटवर पाठवलेला आहे आयडियल स्पोर्ट हायवे संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. प्लॅटफॉर्म खूप चांगला उभा केला होता. अंदाधुंदी फटका. रमाकांत ऑफ स्टंपला चेंडू ठेवतोय. चेंडू बॅटवर येत नाहीये. प्रयत्न आहेत फलंदाजाचे, परंतु बॅट आणि बॉल यांचा संबंध नाही. संघर्ष करताना दिसतोय आपल्याला फलंदाज. नेक्स्ट मॅच चौथा हिरवा मानकोली आणि पवन पुत्र वडपे दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. ड्राईव्ह केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव घेताना मयूर याची खेळी संपुष्टात येते. धाव पाहत होते मयूर. बघा, नेक्स्ट मॅच चौथा हिरवा मानकोली आणि पवनपुत्र वडपे. खरं तर मागच्या कित्येक वर्षात चौथा हिरवा मानकोली हा टॉप 3 टॉप 2 मध्ये असतो, परंतु यावर्षी 5 स्पर्धा झाल्या अजूनही या संघाला कुठल्याही चषकाला गवसणी घालता आलेली नाहीये. भावी नगरसेवक तेजस पाटील यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. वेलकम, सुस्वागतम. या ठिकाणी आगमन होत आहे तेजसजी पाटील. वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या नावी खरोखरच भावी नगरसेवक असे बिरुद लागलेले आहे. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. वेलकम वेलकम. अपकमिंग स्पर्धा निश्चितच त्यांची आहे. 42 बाईक या भिवंडी तालुक्यातील
नंबर 1 स्पर्धा अल्टो कार असेल आणि त्यानंतर 40+ चे सर्व फॉर्मॅट त्याच्यामध्ये असतील. जबरदस्त स्पर्धा तेजसजी रामदास पाटील यांच्या मार्फत ही स्पर्धा असेल आणि या मान्यवरांचं तेजसजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब पुन्हा एकदा उपसरपंच चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडी तालुक्यातील एक नामवंत व्यक्तिमत्व उद्योजक उद्योगपती तेजसजी पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. दरम्यान आपण पाहतोय की एक चांगला फटका आहे. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र झेल आणि अशा प्रकारे फलंदाज फेल. आगरी राजा प्रतिष्ठान आयोजित आगरी राजा चषक 2025-26 ही भिवंडी तालुक्यातील या वर्षीची सर्वात मोठी स्पर्धा मित्रांनो आपण पाहणार आहोत. आणि त्याचे 1 मॅन शो असतील, फोकस मॅन असतील श्री तेजस रामदास पाटील. तब्बल 42 बाईक आणि अल्टो कार आणि भिवंडीतील जेवढ्या 40+ च्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. खरं तर तेजसजी साहेब आपलं लाख लाख आभार. कारण जर बघितलं ना तर 40+ क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे रेग्युलर क्रिकेटरचा. आणि आपण 4ही संघटनांना जो मान दिलेला आहे तो खरोखरच अद्भुत अतुलनीय आहे. आपलं लाख लाख आभार सर्व संघटनांच्या माध्यमातून. क्लीन बोल्ड, आणखी एक विकेट, जबरदस्त गोलंदाजी, फलंदाज बाद. रमाकांत गोलंदाज आहे आणि सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये याच गोलंदाजाने उत्कृष्ट गोलंदाजी पारितोषिक पटकावलं होतं. रमाकांत ताकद वाढलेली आहे. खरं म्हणजे आदित्य इलेव्हन न्यू तुफान पिंपला संघाची. बघा पहिल्या षटकात आले 14, दुसऱ्या षटकात 3, आताच्या षटकात म्हणजे मागच्या षटकात 1. गाडी रुलावरून घसरलेली आहे आयडियल स्पोर्ट हायवे दिवे संघाची. कारण 3 षटकामध्ये धावा आता फक्त लागलेल्या आहेत त्या 18, 6च्या सरासरीने 18. तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. रतिलाल नेहमीच पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येत असतो. यानंतर चौथा हिरवा मानकोली संघाचे कॅप्टन पवन पुत्र वडपे संघाचे कॅप्टन. आपण टॉस साठी यायचे. शेवटचं षटक आहे पहिल्या इनिंगचं. हे षटक संपल्यानंतर टॉस केली जाईल. फुल टॉस आहे. चेंडूला व्ही शेप मध्ये खेळून काढलेले, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची. या 2 धावांनी धावसंख्या आता बऱ्याच कालावधीनंतर पुढे सरकते. 20 धावा धावफलकावर लागतात. पहिल्या षटकामध्ये दोन्ही सलामीवीरांनी आपलं काम केलं होतं. त्यामध्ये मंगेशच्या बॅटमधून 3 धावा आल्या होत्या आणि जगदीश याने सलग 3 चौकार खेचून चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. मात्र तिथून गाडी जगदीशच्या बाद होण्याने गाडी जी रुलावरून घसरली ती अजूनही रुलावर येत नाहीये. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 20, 6 बाद 20. पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार नंतर अशी परिस्थिती. कॅप्टन विचार करत असेल निश्चितच काय घडले. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि आणखी एक फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. आदिती इलेव्हन न्यू तुफान पिंपळा संघाने दाखवून दिलेले की सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने जी सरपंच चषक ट्रॉफी आयोजित केली होती तुक्का नव्हता तर आमची कामगिरी होती आणि म्हणूनच आम्ही फायनल पर्यंत पोहोचलो. आणि तेच दाखवून दिलेले या पहिल्या सामन्यात न्यू तुफान पिंपळा संघाने. जबरदस्त कामगिरी. खास करून अंबादास दुसरं षटक, रमाकांत तिसरं षटक आणि आता सर्वांचेच परिचयाचे रतिलाल. भाग फुटला गेले फलंदाज. प्लेसमेंट मात्र नाहीये कारण बॅटवर बॉल आलेला नाहीये. डॉट चेंडू खूप डॉट खेळून काढलेले. 3 चौकारानंतर बघितले तर जवळजवळ 10 चेंडू डॉट खेळलेले आहेत.
अजूनही एखादीही चौकार लागलेला नाहीये. फलंदाजी खराब तर झालीच, परंतु गोलंदाजीही अप्रतिम. नितुत्पान पिंपला संघाची जमेची बाजू प्लस पॉइंट गोलंदाजी आहे. 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावसंख्या धावपलकावर लागली ती 22. लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. मात्र लो स्कोरिंग सामना काय असतो ते जय बजरंग कारिवली ए संघाने अनुभवलेलं आहे. वेलकम माजी उपसरपंच कारिवली किशोरजी बबन घरत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब आपलंही उपसरपंच चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. किशोरजी बबन घरत माजी उपसरपंच, सुस्वागतम. कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय बॉल. 2 आल्या, तिसरीची सुरुवात आणि 3री धाव पूर्ण. पाच चेंडू टाकून झालेले आहेत. पुढील 2 कर्णधारांना मी विनंती करेन. चौथा हिरवा माणकोली आणि पवनपुत्र वाडपे. धावसंख्या धावपलकावर 25 लागलेली आहे. 25. पहिल्या षटकामध्ये 14 आणि त्यानंतर मात्र 4 षटक आता संपत आलेली आहेत. धावसंख्या फक्त 25. 7 बाद 25. फुलटा चेंडूला टर्न केलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल आणि या चौकाराने धावसंख्या धावपलकावर तब्बल 29 लागलेली आहे आणि 30 धावांचं लक्ष या ठिकाणी आयडियल स्पॉट हायवे दिवे संघाने ठेवलेलं आहे. आदित्य 11 नितुपान पिंपलास या संघासमोर. दोन्ही संघांना एक विनंती असेल, कॅप्टन आपण ऑफिशियल नोंद करायची. आदित्य 11 नितुपान पिंपलास आणि आयडियल फ्रेंड्स हायवे दिवे. कॅप्टन आलेले आहेत पवनपुत्र वडपे संघाचे. चला चौथा हिरवा मानकोली संघाचे कॅप्टन अविनाश आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. सिद्दीक बाबे सर आपण कॉमेंट्री बॉक्सला जॉईन व्हा. यस सन्माननीय तेजस्वी पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण ही टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण आपण सन्मानित पाहुणे आहात आणि आपण आपल्या शुभ हस्ते ही टॉस करणं निश्चितच अपेक्षित आहे. वेलकम, सुस्वागतम. यांच्या माध्यमातून मित्रांनो तब्बल 42 बाईक क्रिकेटमध्ये दिल्या जातील. तेजस भाऊ आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम, वेलकम. यस क्या बात आहे. थांबा, तेजस भाऊ यांच्याकडून एक ऑफर आहे कॅप्टनला. टॉस जिंकली तर 500 रुपयांचं पारितोषिक मिळेल. उपसरपंच चषक किंवा आखाडा. उपसरपंच, क्या बात आहे. मला वाटते बाजूबाजूचेच गावांनी त्यांनी निश्चितच टॉस जिंकलेले. त्याच्यात भाऊ एक विनंती करेन तुम्हाला, आज इथे तुम्ही आलेत प्रमुख पाहुणे म्हणून. आजच्या दिवसाला निश्चितच 3रा दिवस आहे आजचा. हे जे आयोजन नियोजन आहे खूप मोठी स्पर्धा आहे. 5वी फक्त स्पर्धा आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेची आणि या स्पर्धेच्या माध्यमातून कुठलीही कमी ठेवलेली नाहीये जय बजरंग कारिवली आणि आखाडा ग्रुप या संघटनांनी. या स्पर्धेविषयी नक्कीच आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. मी सर्वप्रथम तर जय बजरंग कारिवली यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की मला इथे बोलवला. आणि सर्वात प्रथम तर म्हणजे त्यांचा ग्राउंड बघून तर असं वाटतं का चॅलेंज ग्राउंडपेक्षा सुंदर दिसतो इथे देखावा, मस्त एकदम. आणि त्यांना काही लागला तर मी समजा छोट्या गावातून बिलॉंग करतो, पण छोटी मोठी मदत एनी टाइम ते सांगावा मी करेन तुमच्या मैदानासाठी. थँक्यू.
क्या बात आहे तेजस भाऊ, खरोखरच क्रिकेटवर अपार प्रेम आणि यांच्या मार्फत आता जी स्पर्धा होणार आहे मित्रांनो, चारी नाही, भिवंडी तालुक्यामध्ये जितक्या 40+ क्रिकेट संघटना आहेत त्या सर्व संघटनांना पुढच्या त्यांच्या शो मध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. धन्यवाद तेजस भाऊ, 40+ क्रिकेटला इतका सन्मान आपण दिला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. नक्कीच आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जा. जीवन टॉस जिंकलेले फक्त निर्णय कळवायचा आहे, जास्त आपण इथे कॉमेंट्री गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद अविनाश. टॉस मित्र जिंकलेले आहे जीवन भोईर यांनी आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चौथा हिरवा मानकोली संघाला आमंत्रित केले प्रथम बॅटिंगसाठी. ओ टू कॉम्बॉक्स आराम केणी सर. खूप खूप धन्यवाद. नक्कीच तेजेश रामदास पाटील, क्या बात आहे. चिकणे सर, मला आठवण झाली सिनियर 40+ ची स्पर्धा पोगावच्या मैदानावर खेळलं होतं अगदी, आणि त्या स्पर्धेमध्ये तेव्हा अशी सुरुवात होती की 40+ ला पहिले हार्ड ड्रिंक्स देत होते आणि तेजेश पाटील आगरी राजा चषकाच्या माध्यमातून गुरुदत्ता मानकुली टीम खेळली होती. मला आठवण आहे. आता ते लाईव्हमध्ये बोलायला नको की 40+ ला काय आवडतंय, आणि ते तेजेश भाऊंनी पहिलं स्वप्न पूर्ण केलं आहे. आणि आता सर्वात मोठी स्पर्धा त्यांची भेटीला येणार आहे, भिवंडी तालुक्यातील नंबर 1 ची स्पर्धा. असं व्यक्तिमत्वाचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. आगरी राजा म्हणून नक्कीच या व्यक्तिमत्वाची ओळख पोगावचे उद्योगपती आहेत तेजेश रामदास पाटील यांचं इथे भव्य स्वागत आणि सत्कार केला जातोय. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली या संघाच्या वतीनं किशोरजी भानुदास पाटील यांच्या शुभ हस्ते हा तेजेश पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद तेजीजी पाटील. कमिंग सून मध्ये आगरी राजा प्रतिष्ठानच्या वतीनं मित्रांनो आपल्याला भिवंडीकरांना एक अभिमानाचा स्पर्धेचा मान सन्मान देणारे व्यक्तिमत्व आणि विठ्ठल रुक्माई मंदिरासाठी तेजीजी पाटील यांच्याकडून 25,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. धन्यवाद. नक्कीच कारिवली ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. त्यानंतर किशोरजी बबन घरात माजी उपसरपंच कारिवली यांचा देखील आपण पुढील स्वागत सन्मान करूया. किशोरजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. त्यानंतर रुपयाची गुलवी आहेत तेजेश पाटील यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार निंबोली गावचे उद्योगपती रुपेश गुलवी. रुपेश गुलवी यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान इथे कंप्लीट करतोय. किशोरजी घरात यांचा शुभ सन्मान आमचे किशोरजी पाटील यांच्या शुभ हस्ते. रुपयाची गुलवी आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर मासूम पाटील हे देखील आलेत आमचे तेजेश पाटील यांच्या समवेत. रुपेश गुलवी नंतर मासूम पाटील या सर्व मित्र परिवाराचं उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्की सध्याच्या घडीला संपूर्ण भिवंडी तालुक्याचे क्रिकेटपटू तेजेश पाटील यांच्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. 40+ सर्व ग्रुपवर हे स्पर्धेचा अगदी अजेंडा व्हायरल झालेला आहे. मोसम पटेल भाऊ आपण पुढे यायचं, आपण त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करूया. अतिथी देव भव. धन्यवाद. त्यानंतर अंकितजींचा देखील आपण स्वागत सन्मान करणार आहोत. चालू सीझनची नवीन 40+ संघटनेची 5वी स्पर्धा आहे. नक्कीच मित्रांनो आम्ही समालोचन करताना चालू सीझनमध्ये 9 ते 10 स्पर्धा कव्हर केलेली आहेत. मात्र सर्वात मोठी स्पर्धा तेजेश भाऊ आणि सर्वात मोठे मान्यवर 3 दिवसामध्ये स्पर्धेला लाभलेले आहेत. नक्कीच धन्यवाद द्यावे तेवढी कमी आहेत.
आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली या सरपंच चषकासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. सामना सुरू आहे. अदिती 11 पिंपलास आणि आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवी दिवे. धावांचं लक्ष आहे फक्त 30 आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा आल्या 17. प्रल्हाद भोईर एक सिनियर खेळाडू आहेत आणि हा चेंडू देखील आलाय वाईट. धन्यवाद तेजजी पाटील, आपण आलात. पुन्हा एकदा आपलं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनापासून धन्यवाद. धन्यवाद सदा, संतोष, श्रीराम, योगेश अँड ऑल टीम. आमचे जिगेदादा किनी फॅन टीम, चौथा हिरवा मानकोली. बघूया चेंडू हवेमध्ये आहे, चांगला झेल टिपलाय. पहिलं विकेटचं पतन. फलंदाज रतिलाल पाटील झेलबाद. चला जेवण करून घ्या. आगरी कोल्यांचं सुप्रसिद्ध जेवण आज नक्कीच मुंडी डाल स्पेशल आगरी कोल्यांची खास मेजवानी. तांगडी साहेब, घनश्यामजी भोईर, येवन जोडी, नितीन मात्रे, जगदीश दादा जेवण करून घ्या. जेवण तयार आहे. अगदी गरमागरम मुंडी डाल आहे. नवीन फलंदाज तुषार. आज आमचे नितेश भाऊ 12 आहेत. क्या बात आहे. नक्कीच ज्यांना कोणाला जेवण करायचं त्यांनी जेवणाच्या कॅन्टीन मध्ये जाऊन जेवण करून घ्यायचं आहे. आग्र्यांचं सर्वात प्रसिद्ध असे जेवण मुंडी डाल आज या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना उत्तम मेजवानी दिलेली आहे. कैच्या दाब्याचे मालक निशिकांत नाईक आणि केतन मडवी यांचे विशेष धन्यवाद. 1 ओव्हर 22. आता बनवायचे फक्त 8. 20 धावा आहेत. यस, 10 पाहिजेत. नक्कीच चिकणे सरांनी या स्पर्धेमध्ये कित्येक वेळा उल्लेख केला आहे की व्ही फॉर विक्टरी. असे व्ही नावाचे आमचे 3 बंधुतुल्य मित्र विनोददादा नाईक, विक्रम नाईक आणि विशाल नाईक यांनी या स्पर्धेमध्ये जान टाकलेली आहे. जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका त्यांनी अदा केलेली आहे. पंच असो, समालोचक असो, गुणलेखक असो, अगदी विनोददादा असतील, आमचे विक्रम सर असतील आणि विशाल नाईक यांनी ती कमीपणा भासू दिली नाहीये. खूप खूप धन्यवाद. 3 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आणि गोलंदाजीसाठी आलेत पप्पू म्हात्रे. नक्कीच मयूर पाटील फॅन टीम, आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवे दिवे. जेवण करून घ्या मित्रांनो. जेवण अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. जेवायचं कोणी राहू नका. आज सिद्दीक भावे ठाणे जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, ज्या आवाजाने प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं घर निर्माण केलेलं आहे, असा जादुई आवाज. कारण की अशी भिवंडीमध्ये कुठली स्पर्धा नाही जिथे सिद्दीक भावे सरांचा आवाज नाही आणि त्यांच्या आवाजाच्या बिना कुठली स्पर्धा पूर्ण झाली अशी म्हणता येणार नाहीये. इथे बघूया चेंडूला अगदी मिड ऑफ मधून लॉंग ऑफला चेंडूला उचललाय उमेश. काही आज अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. चांगले यष्टीरक्षक आहेत. अदिती 11 पिंपला संघाचे आज घनश्याम भोईर, जगदीशदादा म्हात्रे देखील या संघाचा खेळ पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत. ही लाईन चुकीची पाहायला मिळते. पंच गणेश पाटील सरांचा इशारा आलाय वाईट. नक्की सध्याच्या घडीला जगदीशदादा आपल्या गावामध्ये पहिली फायनल या अदिती 11 पिंपल्स टीमनी मान पटकावलेला आहे. मास्टर 40+ मध्ये देखील संघ आहेत, सिनियर 40+ मध्ये देखील आहेत. मात्र अदितीनं पिंपलाच गावचा खाता खोललाय. हा चेंडू काऊ कॉर्नर रिझन च्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय षटकार. षटकारांनी धावसंख्या झाली ती 29. स्कोर इज लेवल. पप्पू म्हात्रे
आणि विजयाची धाव इथे तुषारनं पूर्ण केली. पहिल्या फेरीचा तिसरा सामना होता आणि या सामन्यावर आदिती 11 पिंपलास टीमचा विजय संपादन झालेला आहे. मयूर शेठ पाटील, पप्पू शेठ म्हात्रे, आपण दोन्ही मान्यवर आणि मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आणि आदिती 11 पिंपलास संघाचे संघटक लगेच आम्हाला कॉम्बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. आदिती 11 पिंपलास, सुनील पाटील, अभिनंदन विजयी संघाचे.